नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण सहकारी संस्थेचे संघटन हे प्रकरण पाहत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरला आपण सहकारी संस्थेची संघटन रचना पाहिली आहे. याच्यामध्ये प्रथम स्थानी सभासद, त्याच्यानंतर संचालक मंडळ, त्याच्यानंतर पदाधिकारी आणि या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार इत्यादी घटक आपणास पाहायचे आहेत. आपण सर्वप्रथम या संघटन रचनेतील सभासद हा घटक पाहिला. यामध्ये सभासदाची पात्रता पाहिली, सभासदांचे प्रकार पाहिलेत, सभासदांचे अधिकार पाहिलेत, त्याचबरोबर सभासदांच्या जबाबदाऱ्या पाहिल्या आणि सगळ्यात शेवटी आपण सभासदत्व रद्द होणे किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची कारणे पाहिली आहेत. म्हणजे आपण संघटन रचनेतील सहकाराच्या संघटन रचनेतील पहिला घटक जो सभासद आहे तो आपण पूर्णतः पाहिला आहे. आणि आता आपणास व्यवस्थापन समिती म्हणजे तिला आपण कार्यकारी समिती देखील असं म्हणतो किंवा संचालक मंडळ असंही म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर असे आपण म्हणतो. तर आपणास आज या व्यवस्थापन समितीचा म्हणजे संचालक मंडळ समितीचा, कार्यकारी समितीचाच आपणास अभ्यास करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रो, सहकारी संस्थेचे सभासद हेच त्या सहकारी संस्थेचे खरे मालक असतात. पण हे जे मालक असतात, हे जे सभासद असतात, हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात. त्यांचं वास्तव्य दूरवर असतं. सगळ्यांनाच रोजच येऊन सहकारी संस्थेचा कारभार पाहता येत नाही. आणि म्हणून अशा सभासदांनी आपल्यातील काही ठराविक सभासदांना आपले प्रतिनिधी म्हणून सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते. तर हे जे असे सभासदांची जी संचालक मंडळ म्हणून नेमणूक केली जाते, या संचालक मंडळामार्फत सहकारी संस्थेचा कारभार चालविला जातो. म्हणजेच निवडून दिलेल्या संचालकांच्या मंडळास व्यवस्थापन समिती असे म्हणतात. विद्यार्थी मित्र, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की व्यवस्थापन कसं चालतं, हेही आधी मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचे सभासद हे त्या संस्थेचे मालक जरी असले तरी त्यांच्या मार्फत म्हणजे सभासदांनी आपल्याकडून ज्या सभासदास संचालक म्हणून निवडून दिलेला आहे अशा संचालक मंडळाच्या समूहाकडून म्हणजेच त्या व्यवस्थापन समितीकडून खऱ्या अर्थानं त्या सहकारी संस्थेचा कारभार चालविला जातो. तर आता या व्यवस्थापन समितीची रचना कशी असते हे आपल्याला पाहायचे आहे. व्यवस्थापन समितीची रचना. विद्यार्थी मित्र, व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या ही उपविधीमध्ये दिलेली असते. प्रत्येक सहकारी संस्थेचा उपविधी असतो. त्या उपविधीमध्ये सदस्य संख्या किती असावी याची नोंद असते. ज्यावेळी आपण निबंधकाकडे उपविधी दिलेला असतो त्याच वेळी त्या उपविधीमध्ये आपल्या सहकारी संस्थेमध्ये किती संचालक असावेत, व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य असावेत याची नोंद केलेली असते. आता व्यवस्थापन समितीमध्ये नेहमी विषमांकी सदस्य संख्या असते. म्हणजेच संचालक मंडळाची संख्या ही नेहमी विषमांकी असते. कारण ज्यावेळी मतांची समानता येते अशी मतांची समानता टाळण्यासाठी व्यवस्थापन समितीमध्ये विषम संख्या ठेवली जाते, सदस्यांची विषम संख्या ठेवली जाते. म्हणजे ही विषम संख्या कशी असते? 9, 11, 13, 15, 17, 19. म्हणजे जेणेकरून एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर अशा निर्णयावरती जर मतदान घेण्याची वेळ आली
तर त्या निर्णयाच्या बाजूने समान मतदान पडू नये यासाठी सभासदांची विषम संख्या ठेवलेली असते. म्हणजेच व्यवस्थापन समितीमध्ये नेहमी सदस्य संख्या ही विषम असते. आणि प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त 21 सदस्य संख्या असू शकते. प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त 21 सदस्य संख्या असू शकते. म्हणजे बघा, व्यवस्थापन समितीमध्ये नेहमी विषम अंकी सदस्य संख्या असते. या सदस्य संख्येची नोंद सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये दिलेली असते. त्याच्यानंतर सहकारी संस्थेमध्ये 21 जास्तीत जास्त 21 सभासद संख्या असते. आता आपणास व्यवस्थापन समितीची कार्ये पाहावयाची आहेत. नेमकं काय काम असतं व्यवस्थापन समितीचं, संचालक मंडळ नेमकं काय काम करतं हे आम्हाला पाहावयाचं आहे. तर व्यवस्थापन समितीची कार्ये, विद्यार्थी मित्रो नीट लक्ष देऊन ऐका. व्यवस्थापन समितीची कार्ये, पहिलं कार्य आहे धोरणांची अंमलबजावणी. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेचे संचलनाबाबत व इतर बाबतीमध्ये धोरणे ठरविली जातात. म्हणजे सहकारी संस्था कशी चालवायची, सहकारी संस्थेचे कार्य कसं करावायचं या बाबतीत धोरणे ही आखली जातात. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेचे रूप म्हणजे कशी संस्था चालवायची, कसे कोणकोणते निर्णय घ्यायचे याबाबत काही जी चर्चा झालेली असते त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे व्यवस्थापन समितीचं असतं. त्याच्यानंतर 2 नंबर सभासदत्व मान्यता. संस्थेकडे जर कोणी सभासदत्वासाठी अर्ज केला असेल तर अशा आलेल्या अर्जाचा विचार करून त्या व्यक्तीस सभासदत्व द्यावयाचं किंवा नाही हा निर्णय सर्वस्वी संचालक मंडळाचा असतो. एखाद्या व्यक्तीने सभासदत्वाचा अर्ज योग्यरित्या भरून त्याच्यासोबत प्रवेश शुल्क व भाग भांडवलाची रक्कम भरून जर तो अर्ज संस्थेच्या सचिवाकडे दिलेला असेल तर अशा वेळी सहकारी संस्थेचा सचिव आलेला अर्ज संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये ठेवतो आणि मग आलेल्या अर्जावरती विचार विनिमय होऊन त्यास सभासदत्वाची मंजुरी देणे किंवा तो अर्ज नाकारणे याचे सर्वस्वी अधिकार हे संचालक मंडळास असतात. पण एखाद्या व्यक्तीने सभासदत्वास अर्ज केल्यापासून पुढील 3 महिन्यांच्या आत त्या अर्जावर योग्य तो विचार विनिमय झाला पाहिजे. आणि जर त्याचे सभासदत्व मंजूर केले असेल तर सभासदत्व मंजूर केल्यापासून पुढे 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीस कळवले पाहिजे. त्याच्यानंतर व्यवस्थापन समितीचं 3रं कार्य आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाज करण्यासाठी सहकारी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि हे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी, नियुक्त करण्याचं काम हे संचालक मंडळाचं असतं. मग त्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणे, अर्ज मागवणे, अर्जांची छाननी करणे, मुलाखतीसाठी बोलवणे, मुलाखतीची पत्रे पाठवणे आणि त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे इत्यादी सर्व कामे ही संचालक मंडळाला करावी लागतात. 4थं कार्य आहे भाग भांडवलात वाढ. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाज करण्यासाठी संस्थेस भाग भांडवल आवश्यक असते.
आणि अशा वेळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून घेऊन भाग भांडवल वाढीचा ठराव मंजूर करून घेतला जातो आणि हा ठराव निबंधकाकडे पाठवला जातो आणि निबंधकाकडून या ठरावास मंजुरी मिळाल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतर सहकारी संस्थेचे भाग भांडवल वाढवले जाते. त्याच्यानंतर 5वा आहे निधीमध्ये वाढ. कोणतीही सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं जरुरीचं असतं. जर सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर अशी संस्था आपले दैनंदिन कामकाज योग्य रीतीने करू शकणार नाही. यासाठी व्यवस्थापन समिती आपल्या संस्थेच्या निधीमध्ये नेहमी वाढ करत असते. मग त्यासाठी लोकांच्याकडून ठेवी स्वीकारणे, वेगवेगळी कर्जे घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी माध्यमातून व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करत असते. पुढचं 6वं कार्य आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण. आता सेवक म्हणजे कोण? तर विद्यार्थी मित्र हो, सेवक म्हणजे सहकारी संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी. सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या शंका असू शकतात, वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. तर अशा कर्मचाऱ्यांची ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही सूचना आहेत, त्या व्यवस्थापन समितीने सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या शंकेचं, त्यांच्या सूचनांचं शंकेचं निरसन केलं पाहिजे. त्यांच्या ज्या सूचना आल्या आहेत त्या सूचनांचा आदर केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं कार्यवाही केली पाहिजे. जर संचालक मंडळानं, जर व्यवस्थापन समितीने जर सेवकांच्या सूचना, त्यांच्या शंका, त्यांच्या मागण्या यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर असे कर्मचारी आपल्या सहकारी संस्थेमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकणार नाही. म्हणून व्यवस्थापन समितीने सेवकांच्या तक्रारींचे निवारण केले पाहिजे. त्याच्यानंतर 7वं कार्य आहे सभासदांच्या तक्रारींचे निवारण. विद्यार्थी मित्र, मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं की सहकारी संस्थेचा सभासद हाच त्या संस्थेचा खरा मालक आहे आणि मग या मालकाच्या जर काही तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्याचं काम हे संचालक मंडळाचं आहे, व्यवस्थापन समितीचं आहे. काही वेळा सभासदांच्या, कामगारांच्या बाबतीत तक्रारी असतात, काही वेळा संस्थेच्या कारभाराच्या बाबतीत तक्रारी असतात. तर ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम हे संचालक मंडळाचं असतं. काही वेळा कर्ज मागणी अर्ज दिला असतो, त्याच्यावर योग्य तो निर्णय झालेला नसतो, निर्णय घेण्यास विलंब झालेला असतो, अनावश्यक बिलामध्ये किंवा काही आर्थिकदृष्ट्या वजावटी केली जाते. त्यामुळं ज्या कर्मचाऱ्यांच्याकडून कामामध्ये हलगर्जीपणा केला जातो, अशा ज्या काही सभासदांच्या तक्रारी येतील त्या तक्रारींचे पूर्णतः निराकरण करण्याची जबाबदारी, कार्य हे ह्या संचालक मंडळाचं असतं. 9वं कार्य आहे सभासदांचे हित संरक्षण. सभासदांचं हित संरक्षण तर केलंच पाहिजे, कारण का तेच खरे आपल्या संस्थेचे मालक आहेत. त्यामुळे सभासदांनी आपल्या पैशाची छोटी छोटी बचत करून संस्थेकडे पैसा दिलेला असतो आणि त्यांची अपेक्षा असते की आपण दिलेला पैसा योग्य कामी लागावा, त्याच्यातून संस्था मोठी व्हावी, त्याच्यातून सभासदांना फायदा व्हावा, सभासदांच्या हिताचे संरक्षण व्हावे, अशी सभासदांची अपेक्षा असते. त्यांना उत्तम सेवा दिली, सभासदांना उत्तम सेवा दिली पाहिजे, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत दिली पाहिजे, सभासदांना योग्य लाभांश दिला पाहिजे, संस्थेचे जे निधी आहे त्याची गुंतवणूक योग्य पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे अशा गोष्टींचं हित संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे सभासदांचे हित संरक्षण त्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने केलं पाहिजे.
9वं कार्य आहे निवडणुकांचे आयोजन. सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक 5 वर्षाने निवडणुका येत असतात. सध्या जे कार्यरत संचालक मंडळ असतं, या संचालक मंडळाने आपली मुदत संपण्यापूर्वी निबंधकाकडे निवडणुका लावण्यासंदर्भासाठी अर्ज केला पाहिजे. त्याचबरोबर योग्य ती निवडणुकीसंदर्भाची योग्य ती पूर्ण कारवाई केली पाहिजे, जेणेकरून मुदत संपण्यापूर्वी नवीन संचालक मंडळ स्थापन होऊ शकतं. म्हणून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी संचालक मंडळाची आवश्यकता असते. पण एकदा का ती 5 वर्षाचा कालखंड संपून गेला की मग संस्थेचा कारभार पाहण्याची अडचण निर्माण होते. म्हणून व्यवस्थापन समितीने म्हणजे संचालक मंडळाने आपली मुदत संपण्यापूर्वी निवडणुकी संदर्भाचे कामासंदर्भाचे पूर्ण आयोजन केले पाहिजे. आणि शेवटचं कार्य आहे संचालक मंडळाचं सर्वसाधारण सभांचे आयोजन. आता सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. ज्यावेळी सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपेल त्याच्यानंतर सहकारी संस्थेला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. ही सभा योग्य वेळी घेण्याची जबाबदारी, योग्य वेळी घेण्याचं कार्य हे संचालक मंडळाचं असतं. त्याचबरोबर जर विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची असेल तर तीही सभा बोलवण्याचे कार्य हे कोणाचं आहे? संचालक मंडळाचं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी सहकारी संस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचं कार्य हे संचालक मंडळाचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण व्यवस्थापन समितीची कार्य बघितलेली आहे, व्यवस्थापन समितीची रचना देखील बघितलेली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण व्यवस्थापन समितीची रचना आणि कार्य बघितलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की यापूर्वी आपण सहकारी संस्थेची संघटन रचनेमधील सभासद हा पूर्ण घटक बघितलेला आहे. या घटकामध्ये सभासदाची पात्रता, सभासदांचे प्रकार, सभासदांचे अधिकार, सभासदांचे जबाबदाऱ्या आणि सभासदत्व रद्द होण्याची कारणे इत्यादी घटक आपण बघितलेले आहेत. मी तुम्हाला PDF पुस्तक पाठवलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये हे जे आता मी सांगितलेले जे प्रश्न आहेत, सभासदांच्या जबाबदाऱ्या, सभासदांची कार्य, त्याच्यानंतर सभासदाची पात्रता, सभासदांचे प्रकार, सभासदत्व नष्ट होण्याची कारणे, हे 5ही प्रश्न तुम्ही तुमच्या 12वीच्या सहकाराच्या वहीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि ते लिहून त्याचे फोटो काढून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पाठवू शकता. सर्वांनी आपल्या 12वीच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा, तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी राहा आणि सर्वजण सरकारी नियमांचं पालन करा. धन्यवाद.